नमस्कार, मी भाग्यश्री. आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे सकाळचं टायमिंग आहे. आंघोळ वगैरे झाली माझी. त्यानंतर मी लगेच देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर बाहेर गेले. बाहेर रांगोळी वगैरे काढली, उंबऱ्यावर पण तिथं रांगोळी वगैरे काढली आणि नंतर मी किचनमध्ये गेलेली आहे. देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी आता इथे ठेवलेला आहे चहा. या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा खरी खाते आता मी इथं. तर आज आहे आमच्याकडे चिकनचा बेत. तर त्यासाठी मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे. हे सगळं आता भाजून घेते आणि मिक्सरमधून पेस्ट करून घेते त्याची. हे भाजून झालेले. आता थोडंसं धने आणि दालचिनी हे पण भाजून घेते. तर मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे ते सगळं वाटण. तर 1 किलो चिकन आहे, तर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवलेले मी याला. तर पहिल्यांदा आहे ना मी मिठाचं करून घेणार आहे चिकन. म्हणजे पहिल्यांदा शिजवून घेणार आहे, नंतर त्याची भाजी करणार आहे. तर शिजवून घेण्यासाठी ते मी अर्धा तास ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून. आता इथं पातेल्यामध्ये तेल घेतलेले आणि त्यामध्ये कांदा टाकते. कांदा परतला की ते चिकन टाकून घेते त्यामध्ये. तर तेलामध्ये थोडंसं कांदा आणि कोथिंबीर परतून झालेली. आता ह्याच्यामध्ये ते चिकन टाकून घेते मी. तर आता ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेतलेले मी. त्याला असंच थोड्या वेळ ती वरती ताट ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे. तर त्या पातेल्यावरती ताट ठेवल्यानंतर पाणी टाकले मी आणि आता मीडियम गॅसवरती त्याला बारीक गॅस करून त्याला शिजू द्यायचं थोड्या वेळ, अंगचं पाणी सुटेपर्यंत. आता पाणी आता हे गरम झालेलं आहे. तर आता हे पाणी ना आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. मला अंगचं पण पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी. असं पाणी टाकले, जसं लागेल तसं पाणी टाकून आता ते शिजवून घेऊ चिकन आपण. तर आधी सुकं करण्यासाठी नाही तर तेल घेतले मी, त्यात कांदा आणि टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर टाकली. हे चांगलं परतून घ्यायचं आधी. कांदा टोमॅटो परतल्यानंतर मी याच्यामध्ये आपलं घरचं केलेलं काळं तिखट, हळद थोडीशी आणि चिकन मसाला टाकलेला आहे. आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ना सगळं, हे जे वाटण केलेलं आहे त्यातलं निम्मं वाटण ह्यात टाकून घेते आता आणि चांगले परतून घेते तेल सुटेपर्यंत. तर याला चांगलं तेल सुटले तर आता हे चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेते. तर सुक्या चिकनसाठी आहे ना हे चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले मी. आता चांगलं शिजेपर्यंत ह्याला बारीक गॅसवरती शिजू द्यायचं, मग नंतर तयार होईल आपलं सुकं चिकन. तर आता ह्या चिकनला अंगचंच पाणी सुटलेलं आहे, त्याचं चांगलं शिजते ते आणि शिजलेलं नाहीये. तर मिठाचं तर इथं शिजून तयार झालेलं आहे आपलं. तर आता इथं पातळ करण्यासाठी ना मी इथं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये काळं तिखट, चिकन मसाला आणि थोडीशी हळद टाकलेली. हे चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर ते पेस्ट केलेली टाकायची. तर ती पेस्ट पण टाकून घेतलेली आहे. आता चांगलं तेल ह्याला सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. चिकन आहे मिठाचं ते ह्याच्यात टाकून घे. आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते मिठाचं. आता चांगली एक उकळी येईपर्यंत शिजवायचं. तर इथं सुकं चिकन तयार झालेलं आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यावरून आणि मिक्स करू चांगली. इकडच्या साईडला हे पातळ पण तयार आहे, ह्याच्यावर पण कोथिंबीर टाकून घेऊ. तर इथे पातळ पण तयार आहे आणि तिकडे सुकं पण तयार आहे. तर मस्तपैकी ताट तयार करते. तर छान अशी आपली चिकनची थाली तयार झालेली आहे. इथे हे मिठाचं आहे, हे पातळ केलेले चिकन आणि इथं सुकं चिकन आहे. तर कशी वाटली रेसिपी आणि कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.